एका 6वीतल्या 12-13 वर्षांच्या मुलीच्या चेहऱ्यावर एका तरुणाने अहिल्यानगरमध्ये भर रस्त्यात ॲसिड फेकलं. नुसती ही घटना कानावर पडली तरी अक्षरशः काळजाचा थरकाप उडतो नाही. अशा घटना ऐकायलाही नकोसं वाटतं, कारण हे ऐकूनही मनाला प्रचंड वेदना होतात. पण शाळेत मुलांना पाठवताना चलबिचल होतेच, कारण दुर्दैवाने हे आपल्या समाजाचं वास्तव आहे. खरं तर कायद्याने तरतुदी करूनही आजही समाजामध्ये अशा घटना का घडतायत? असे हल्ले करणाऱ्या लोकांची मनोवृत्ती तरी काय? आजही ॲसिड इतकं सहज का विकत घेता येतं? या गुन्ह्यांच्या विरोधात फक्त शासनाला दोष द्यायचा का समाजाची मानसिकताही तपासायची गरज आहे? याच सगळ्या प्रश्नांबाबतीत थोडंसं खोलात शिरूया. खरं तर एखाद्या व्यक्तीवरती ॲसिडने हल्ला होणं हे फक्त आपल्याच समाजात घडतं असं नाहीये. पण बांगलादेश, भारत, पाकिस्तान, कोलंबिया आणि कंबोडिया हे ॲसिड हल्ल्यांचं सर्वाधिक प्रमाण असलेले देश आहेत. शिवाय या हल्ल्यांना फक्त महिलाच बळी पडतात असंही नाहीये. पण ॲसिड सर्व्हायव्हर फाउंडेशनच्या वार्षिक अहवालानुसार भारतामध्ये अशा हल्ल्यातल्या सुमारे 70% बळी या महिलाच असतात. महिलांवरचे सुमारे 3/4 हल्ले हे वैयक्तिक नातेसंबंधातल्या वादांमुळे होतात. यामध्ये हुंडाबळीचा वाद, व्यभिचाराचा संशय, घरगुती अत्याचार, एकतर्फी प्रेम, शारीरिक संबंधांना नकार आणि मत्सर ही कारणं असतात. आणि याउलट पुरुषांवरचे हल्ले प्रामुख्याने मालमत्तावाद, व्यावसायिक मत्सर किंवा राजकीय स्पर्धेमुळे होतात. ASTIच्या अंदाजानुसार दरवर्षी सुमारे 1000 हल्ले होतात. हे हल्ले पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये सर्वाधिक आहेत. पण महाराष्ट्रातही या घटना भूतकाळात अनेकदा घडल्या आहेत. गेल्याच आठवड्याभरामध्ये आपल्या राज्यात अशा 2 घटना घडल्याची जखम ताजी आहे. मग अशा हल्ल्यांना रोखण्यासाठी कायद्यात पुरेशा तरतुदी नाही आहेत का? तर नक्की आहेत. भारतीय न्याय संहिता 2023 नुसार ॲसिड हल्ल्यांना स्वतंत्र आणि गंभीर गुन्हा मानलं जातं. यासाठी कमीत कमी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. ती जन्मठेपेपर्यंत वाढवताही येते. या कायद्यानुसार ॲसिड हल्ल्याचा प्रयत्न केला तरी 5 ते 7 वर्षांची शिक्षा आहे. पण ॲसिड हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये अनेकदा FIR दाखल करायलाच उशीर होतो. फॉरेन्सिक पुरावे योग्यरित्या गोळा केले जात नाहीत. वैद्यकीय पुराव्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. ॲसिडचा स्रोत शोधायला अपयश येतं. त्यामुळे खटला कमकुवत होतो आणि आरोपींची निर्दोष सुटका होते. खटले बऱ्याचदा अनेक वर्ष चालतात. बऱ्याचदा पोलीस आणि आरोपी पीडितांवरती दबाव टाकतात आणि त्यामुळे समझोता केला जातो आणि गुन्हेगार मोकाट सुटतात. याच जोडीला मॉडेल पॉइझन पजेशन अँड सेल रूल्स 2013 नुसार कायद्याने ॲसिड खरेदी करणाऱ्यांनी फोटो आयडेंटिटी कार्ड सादर करणं आवश्यक आहे आणि विक्रेत्यांनी खरेदीची सविस्तर नोंद ठेवणं बंधनकारक आहे. पण प्रत्यक्षामध्ये अगदी वाण्याकडे सुद्धा ॲसिड सहज उपलब्ध असतं आणि त्यामुळे राज्यांमध्ये कायद्याची अंमलबजावणी कमकुवत आणि असमान आहे असं चित्र सगळीकडे. आता अशा स्थितीमध्ये न्यायव्यवस्थेला अधिकाधिक जबाबदार कसं बनवायचं? एक उदाहरण देते. 2002 पासून बांगलादेशने बेकायदेशीर ॲसिड विक्री करणारी दुकानं 30 दिवसामध्ये सील करण्याचं धोरण आणि जनजागृती मोहिमा राबवल्या. त्यामुळे ॲसिड हल्ल्यांची संख्या 2002 मध्ये 494 वरून 2024 पर्यंत फक्त 13 वर आली. खरं तर आपण या मॉडेलमधनं शिकणं आवश्यक आहे. रिटेल ॲसिड विक्रीवरती संपूर्ण बंदी किंवा कडक नियंत्रण, ॲसिड हल्ल्यांच्या प्रकरणांसाठी विशेष फास्ट ट्रॅक न्यायालय, याशिवाय कायद्याचा वचक आणि पीडितेला पोलीस आणि प्रशासनाची खंबीर साथ हवीच. शिवाय या गुन्ह्यांची खूप मोठी सामाजिक किंमत पीडितांना भोगावी लागते. विक्टिम शेमिंग, चारित्र्यावरती प्रश्नचिन्ह, अति आक्रमक चौकशी केली जाते. बदनामी आणि भीतीमुळे अनेक प्रकरणं नोंदवलीही जात नाहीत. अशा गुन्ह्याच्या जखमा शरीरावर नाही तर फार खोलवर असतात. म्हणून समाजाची ही जबाबदारी खूप मोठी आहे. अशा पीडितांच्या व्यंगाला नॉर्मलाइज करणं, चूक विक्टिमची नाही तर गुन्हेगाराची आहे याची जाणीव ठेवणं आणि इतरांनाही करून देणं. ज्या हिंसक पुरुषी प्रवृत्तीतनं म्हणजेच टॉक्सिक मेल ट्रेट्समधून असे गुन्हे उद्भवतात, ती आपल्या आसपासच्या पुरुषांमध्ये नाही ना. असल्यास तो तिरस्कार स्त्रियांबद्दलचा कसा कमी करता येईल यासाठी समुपदेशन करणं आणि समाज म्हणून आम्हाला कधीच मान्य नाही आहे हे ठामपणे वारंवार व्यक्त करणं फार गरजेचं आहे. यात पुरुषांची साथ, पुरुषांचा आपापसातला जेंडर पॉझिटिव्ह संवाद, लहान मुलांशी मोकळेपणाने यावर बोलणं हेही खूप गरजेचं आहे. तरच विमेन्स डे, विमेन्स मंथ साजरा करताना आपल्यामध्ये अपराधीपणाची भावना येणार नाही आणि शिवाय
कोणतीही शाळकरी मुलगी शाळेत जाताना घाबरणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.